गुरुकुल कोपरगाव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2020 सहभाग वेदांग भरत गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती। सपने वो नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं, सपने वो नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं, सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते, सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते। सन्मान्य मंचावर उपस्थित सर्व अतिथी महोदय व माझे बालमित्र, डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो। याच निमित्ताने मी आज आपणासमोर या महान व्यक्तीविषयी काही 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। रामेश्वरमधील कनिष्ठ मध्यम वर्गातील जैनुलाब्दीन कलाम या अशिक्षित पण बहुश्रुत पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म 1931 साली झाला। रामेश्वर ते धनुष्कोडी असे प्रवास करणाऱ्यांच्या नाविकाचे काम करणे हा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता। सीताराम कल्याण या वार्षिक महोत्सवात रामाची मूर्ती आणण्याचा मान त्यांच्या नावेला मिळत होता। ते धार्मिक वृत्तीचे होते। शिवमंदिराचे मुख्य पुजारी पाक्षी लक्ष्मण शास्त्री हे त्यांचे घनिष्ठ मित्र होते। त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा ऐकण्यातच कलामांचे बालपण गेले। सर्व धर्म समभावाची शिकवण लहानपणापासूनच त्यांच्या मनात ठसलेली होती। प्राथमिक शिक्षण आटोपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते। त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी मिळवून त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला व तिथे त्यांनी एरोडायनामिक्सचा परिचय करून दिला व उड्डाणाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला, पण त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही। स्वामी शिवानंदांशी त्यांची भेट झाली। तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे असे ते म्हणाले। पुढे ते संरक्षण आणि उत्पादन विभागाचे प्रमुख बनले व 1958 रोजी ज्येष्ठ वैज्ञानिक अभियंता बनले। पुढे त्यांचा स्नेह डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याशी जमला। अमेरिकेत टिपू सुलतानाच्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरू केले व रोहिणी या उपग्रहाने सुरू झालेला हा प्रयत्न पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग असे विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार करून थांबला। त्यांचा वैज्ञानिक प्रवास आता उपग्रहापर्यंत पोहोचला होता। डॉक्टर साराभाई, प्राध्यापक मेनन, डॉक्टर राजारामन्ना, डॉक्टर धवन, डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचे कर्तृत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे। व मला भाषणे करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी 25,000 किलोमीटरच्या वेगाने फिरणाऱ्या अग्निबाणाला बनवायला सांगा, ते मात्र मला जमेल, एका सभेत कलाम म्हटले होते। त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन महान गौरव केला। कलाम यांचे निधन 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे झाले। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या राहण्यायोग्य पृथ्वी निर्माण करणे ह्या व्याख्यानावर बोलत असताना ते अचानक कोसळले। ते सर्वजण घाबरले व त्यांनी सगळे बेथनी हॉस्पिटलात गेले व बेथनी हॉस्पिटलात त्यांना मृत घोषित करण्यात आले। भारतातच नव्हे, जगातील सर्व विज्ञानप्रेमींवर शोककळा पसरली व भारताला त्यांची कमतरता सदैव जाणवत राहील। भारताला त्यांची कमतरता सदैव जाणवत। शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, जरी मी संपलो इथे प्रवास संपणार नाही, जरी मी संपलो इथे प्रवास संपणार नाही, 4 लाकडांसोबत माझा ध्यास जळणार नाही। राख निजेल मातीच्या कुशीत, स्वप्ने निजणार नाही, राख निजेल मातीच्या कुशीत, स्वप्ने निजणार नाही, राहतील रेंगाळत येथेच पण सावली दिसणार नाही, राहतील रेंगाळत येथेच पण सावली दिसणार नाही। अगणित आकांक्षा क्षणात संपत नसतात, पेटतात मंद चांदण्यांसारख्या, पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या, मावळतील दिवे अंधार पसरेल चहूबाजू, सायंकाळ येईल काळे वस्त्र परिधान करून, त्याच
त्याच क्षणी सूर्य उगवलेला असेलच कुठेतरी, त्याच क्षणी सूर्य उगवलेला असेलच कुठेतरी, त्याची आग कधीच विझणार नाही, त्याची आग कधीच विझणार नाही. विझलेली मशाल पुन्हा पेटवतील असंतोषाचे हात, विझलेली मशाल पुन्हा पेटवतील असंतोषाचे हात. सुरू होईल एक नवा प्रवास, सुरू होईल एक नवा प्रवास. तीच वाट धरून पोहोचेल तो, तीच वाट धरून पोहोचेल तो परिवर्तनाच्या क्षितिजावर. तोपर्यंत त्याची पापणी, तोपर्यंत त्याची पापणी तुफानातही लवणार नाही, तुफानातही लवणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.